राजन साळवींवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली. शिवराळ भाषा वापरत राऊतांनी साळवींवरती हल्लाबोल केला. सत्ता गेल्यामुळे जो तडफडत राहतो तो शिवसैनिक नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली. शिंदेंना पुरस्कार देणाऱ्यावरनं संजय राऊतांनी पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले. शरद पवार पुरस्कार सोहळ्याला गेले हे महाराष्ट्राला रुचलेलं नाही, असं राऊत म्हणाले. एकनाथ शिंदेंना पुरस्कार देणं हा स्वाभिमान आणि शौर्याचा अपमान आहे, अशी टीकाही राऊतांनी केली. मोदींनी पवारांना भटकती आत्मा असं म्हटलं होतं, तो पवारांचा अपमान नव्हता का, असाही सवाल राऊतांनी केला. शरद पवारांबद्दल आमच्यात नाराजी नाही, आम्ही केवळ आमची भूमिका मांडली, असं स्पष्टीकरण संजय राऊतांनी दिलं. निवडणूक आयोग अमित शहांचा गुलाम आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली. भाजपनं घोटाळे करून निवडणुका जिंकल्यात, असा हल्लाबोल राऊतांनी केला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मुंबईतल्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजावरती निर्बंध घातलेत. पुढील 6 महिन्यांसाठी निर्बंध घातल्यामुळे खातेदारांना कुठल्याही प्रकारचा व्यवहार करता येणार नाहीये. त्यांची रक्कम देखील त्या बँकेतनं काढता येणार नाहीये. व्यवहार करता येणार नसल्यामुळे खातेधारकांनी बँकांबाहेर गर्दी करत आक्रोश केला. बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेच्या कोठडीत वाढ करण्यात आली. केज न्यायालयानं घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 3 दिवसांची सीआयडी पोलीस कोठडी संपल्यानंतर घुलेला आज केज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. युट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या अडचणीत वाढ झाली. अलाहाबादियाच्या याचिकेवरती तातडीनं सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय. देशभर दाखल होत असलेल्या एफआयआरला अलाहाबादियानं याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएस अधिकारी पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयानं दिलासा दिला. 18 मार्चपर्यंत अटक न करण्याचा आदेश न्यायालयाकडून देण्यात आलाय. मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूमच्या शेजारीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची स्वतंत्र वॉर रूम तयार केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये मंत्रालयात वॉर रूमवरनं वॉर सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरीच्या दौऱ्यावरती येत आहेत. रत्नागिरीच्या चंपक मैदानावरती शिंदेंच्या आभार सभेचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी जिल्ह्यातील माजी आमदार आणि शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकचा दौरा करतायत. आभार दौऱ्याच्या निमित्तानं त्यांची नाशिकमध्ये जाहीर सभा होणार आहे. तसंच ते काळाराम मंदिरात जाऊन दर्शनही घेतील. राज्यातील एका ठिकाणचं दस्त अन्य कोणत्याही जिल्ह्यात नोंदवता येण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलेली एक राज्य एक नोंदणी ही पद्धत प्रायोगिक तत्वावर मुंबई शहर आणि उपनगर या 2 जिल्ह्यात लागू केली जाते. येत्या 17 फेब्रुवारीपासून याची अंमलबजावणी होईल. महिन्याभरात राज्यभर ही योजना लागू करण्याची आणि नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचा मानस आहे. बीड जिल्ह्यातील विविध सरकारी कार्यालयांकडे वीज बिलाची 108 कोटी रुपये थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. तत्काळ थकबाकी न भरल्यास वीज कापण्याचा इशारा महावितरणने दिलाय. छत्रपती संभाजीनगरच्या शिवाजीनगर येथे भुयारी मार्ग सुरू करण्यात आलेला नाही. त्यामुळे दुचाकी चालक आणि नागरिकांना रेल्वे रूळ ओलांडून धोकादायक प्रवास करावा लागतोय. त्यामुळे अपघात होण्याची भीती आहे. जळगावच्या भडगाव तालुक्यातल्या महिंदळे परिसरात कमी दाबाचा वीज पुरवठा, नादुरुस्त पाईपलाईन, त्यामुळे गावकऱ्यांचा पाणी प्रश्न कायमचा सुटावा यासाठी जलजीवन मिशन योजना मंजूर झाली. परंतु या योजनेचे 2 वर्षांपासून काम सुरू आहे. अजूनही ती कार्यान्वित होत नसल्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. करमाळ्यात रस्त्यांची दुरवस्था, मोकाट जनावरांचा त्रास, धुळीची समस्या, शहरातील अस्वच्छता या समस्या मार्गी लावाव्यात यासाठी भाजप पदाधिकारी आक्रमक झाले. त्यांनी करमाळा नगरपालिकेत ठिय्या मांडून या समस्या सोडवण्याची मागणी केली. शहरातील सर्व समस्या लवकरात लवकर न सोडवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. सोलापुरात रमाई आवास योजनेअंतर्गत आलेल्या अर्जांची त्वरित छाननी करून त्वरित निकाली काढा, अशा सूचना आमदार विजयकुमार देशमुख यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. रमाई आवास योजनेचा लाभ मिळावा म्हणून लाभार्थ्यांनी पालिका प्रशासनाकडे रितसर अर्ज केलेत. तरी देखील कागदपत्रांची पूर्तता केली नाही असं कारण पुढे करत 2800 प्रकरणं प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. अहिल्यानगरमधील शेवगाव शहरातील अतिक्रमणधारकांना गेल्या काही दिवसांपूर्वी बांधकाम विभागाकडून अतिक्रमण काढून घेण्याच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. मुदत संपल्यावरती शेवगाव नगर परिषदेनं पोलीस बंदोबस्तात नेवासा रोड ते पैठण रोडवरील अतिक्रमणं काढायला सुरुवात केली. जळगाव ते मुंबई फ्लाईट आठवड्याभरात दुसऱ्यांदा तांत्रिक कारणामुळे रद्द झाल्याचं समोर आलं. बोर्डिंग पास दिल्यानंतर चेक इन होईपर्यंत विमान कंपनीनं कोणतीही पूर्वकल्पना न दिल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. जळगावातल्या भडगाव तालुक्यात अनियमित बस सेवेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. त्यामुळे एसटी महामंडळानं त्वरित बस सेवा नियमित करावी अशी मागणी परिसरातल्या विद्यार्थ्यांकडून आणि पालकांकडून होती आहे.
धाराशिवमधील टायगर मोहीम कधी यशस्वी होणार असा प्रश्न विचारला जातोय. यवतमाळहून आलेला वाघ धाराशिवच्या अभयारण्यामध्ये असून त्याला पकडण्यासाठी वनविभाग नवनवीन उपाय शोधतोय. त्यासाठी लाखोंची उधळपट्टी करण्यात आली, मात्र अद्यापही हा वाघ काही सापडला नाही. मालवणमधील राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे. या पुतळ्याच्या चबुतऱ्याचं काम 90% पूर्ण झालंय. अशातच नोएडामधनं या कामासाठी काही साहित्य मागवण्यात आलंय. जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनानं राष्ट्रीय महामार्गावरती दुचाकी वाहन चालकांसाठी हेल्मेट सक्ती केली आहे. त्यामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठानं विद्यापीठातील सर्व कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी सगळ्यांना हेल्मेट वापरण्यासाठी कार्यालयीन सूचना जारी केल्या. तसंच चारचाकी चालकांना सीटबेल्ट सक्तीचा करण्यात आलाय. गेल्या 2 दिवसांपासून पालघरमधील जव्हार पतंगशाह कुटीर रुग्णालयासमोर सफाई कामगारांचं काम बंद आंदोलन सुरू आहे. 6 महिन्यांपासून या कामगारांचं वेतन थकल्यामुळे कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 2023 ते 2024 या एका वर्षाच्या काळात 1,139 कोटींच्या कांद्याची उलाढाल झाली. तर चालू वर्षात आतापर्यंत 58,62,596 क्विंटल कांद्याची आवक झाल्याची माहिती समोर आली आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामात ज्वारीच्या लागवडीत मोठी वाढ झाली. जवळपास 13,000 हेक्टरवरती यंदा ज्वारीची पेरणी झाली आहे. चांगलं उत्पादन होण्याची आशा ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. सीसीआयचे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे बीडच्या माजल गावात शासकीय कापूस खरेदी बंद पडली आहे. हजारो शेतकरी खरेदी सुरू होण्याच्या प्रतीक्षेत असून कापूस खरेदी बंद पडल्यानं शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे. नाफेडनं सोयाबीन खरेदी बंद केल्यामुळे यवतमाळमधील अनेक शेतकऱ्यांच्या घरात अजूनही सोयाबीन पडू नये. त्यातच व्यापाऱ्यांनी भाव पाडलेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली. त्यामुळे जवळपास 60,000 क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांच्या दारात पडू नये. पुणेकरांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने व्हॅलेंटाईन डे साजरा करत निसर्गावर प्रेम करण्याचा संदेश दिला. पुण्याच्या मुळा मोठा नदीपात्रात एकत्रित येत पुणेकरांनी स्वच्छता मोहीम राबवली. शाळकरी मुलापासून कॉलेजमधील तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनीही या उपक्रमात सहभाग घेतला. पुणे महानगरपालिकेतर्फे शहरातील सर्व पुलांचे सुरक्षा ऑडिट केलं जाणार आहे. राज्य सरकारनं दिलेल्या आदेशानुसार पुण्यातील जवळपास 672 पुलांची तपासणी पुणे मनपाच्या विशेष पथकाकडून करण्यात येणार आहे. या सर्वांचं स्ट्रक्चरल ऑडिट करत महापालिका राज्य सरकारला अहवाल सादर करेल. पुणे पालिका शहरातील सर्व पुलांचं सुरक्षा ऑडिट करणार आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व पुलांची पाहणी करण्यात येईल. 672 पुलांची तपासणी प्रकल्प विभागामार्फत केली जाणार आहे. ऑडिट करण्यासाठी पालिका सल्लागार समिती नेमणार आहे. नागपूरमध्ये प्रगतिशील शेतकऱ्यांशी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी संवाद साधला. यावेळी कृषी विद्यापीठ, कृषी विभाग आणि शेतकऱ्यांमध्ये समन्वयाची गरज असल्याचं मत माणिकराव कोकाटेंनी व्यक्त केलं. पश्चिम रेल्वेवरील विरार वैतरणा आणि सफाळे केळवे रोड दरम्यान पीएससी स्लॅब आणि गर्डर टाकण्याच्या कामासाठी 16 तारखेला ब्लॉक घेण्यात येणार आहे. विरार ते वैतरणा दरम्यान रात्री 1:40 पासून ते सकाळी 7:10 पर्यंत आणि सफाळे ते केळवे रोड दरम्यान हा ब्लॉक असेल. कोस्टल रोडच्या दोन्ही बाजूंना एकूण 70 हेक्टर जागेवर हरित क्षेत्र तयार करण्यात येणार असून त्यासाठी 400 कोटी रुपयांपर्यंत खर्च केला जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने इच्छुक भागीदारी संस्था आणि खासगी कंपन्यांकडून प्रस्ताव मागवलेत. मात्र त्यासाठी अंतिम मुदतीपर्यंत एकच प्रस्ताव आल्यामुळे पालिकेने याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे कोस्टल रोड लगतच्या हरित विकासासाठी आणखी काही काळ वाट बघावी लागणार आहे. एमएसआरडीसीनं मुंबईतल्या उड्डाणपूल देखभालीसाठी मुंबई महापालिकेकडे सोपवून 1.5 वर्षांहून जास्त कालावधी उलटलाय. तरी त्यावरील जाहिरातींच्या उत्पन्नातील हिस्सा पालिकेला देण्यास मात्र अजूनही महामंडळ तयार नाही. यासाठी पालिका प्रशासनाकडून सुरू असलेल्या पाठपुराव्याला अद्याप यश न आल्यामुळे नाराजी व्यक्त होते. पूर्वेकडून वाहणाऱ्या गरम वाऱ्यांमुळे 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान मुंबई वगळता ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवलीसह लगतच्या प्रदेशात उष्णतेची लाट येईल. त्यामुळे या परिसरातील कमाल तापमानाचा पारा 37 अंशांवरती जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान अभ्यासकांनी दिली. मीरा भाईंदर महानगरपालिकेचा 2025-26 आर्थिक वर्षाचा 2,694 कोटी 89,93,000 अर्थसंकल्प आयुक्त संजय काटकर यांनी सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात आधीची कामं आणि प्रकल्पच पूर्ण करण्यावरती भर देण्यात आलाय. शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यात म्हाडा मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील उपकरप्राप्त इमारतींचा समावेश आहे. येत्या मार्च अखेर 1,000 उपकरप्राप्त इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश म्हाडाच्या उपाध्यक्षांनी दिले. लंडन आयच्या धर्तीवर सार्वजनिक खासगी भागीदारी मॉडेल अंतर्गत मुंबई आय उभारण्याचा मानस पालिका प्रशासनानं अर्थसंकल्पात मांडला. मात्र आम्हाला हा प्रकल्प नको आहे. त्याऐवजी आम्हाला आरोग्यासाठी स्वच्छ हवा, सुरळीत पाणीपुरवठा करावा आणि खड्डेमुक्त रस्ते द्यावेत, अशी मागणी मुंबईकरांनी पालिका आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
मुंबईची हवा बिघडली असून हवा गुणनिर्देशांकांच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार वांद्रे बीकेसी कुर्ला देवनारमध्ये प्रदूषण वाढले आणि मुंबईचे सरासरी AQI 138 खराब कॅटेगरीमध्ये. पश्चिम रेल्वेवर लांब पल्ल्याच्या गाड्यांची संख्या वाढणार आहे. प्रशासनानं गाड्यांच्या देखभालीच्या सुविधांमध्ये वाढ करण्याचं महत्त्वाचं पाऊल उचललं असून वांद्रे टर्मिनसवर अतिरिक्त 3 पिट लाईन्सच्या बांधकामाला गती देण्यात आली आहे. हे काम वर्षअखेरपर्यंत पूर्ण केलं जाणार आहे. धुराड्यांमधून निघणाऱ्या घातक वायूमुळे वाढणारं प्रदूषण आणि धुरामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना दमा, TB आणि कॅन्सरसारख्या आजारांचा धोका असल्याचं समोर आल्यामुळे महालक्ष्मीच्या धोबी घाटमधील धुराडी लवकरच बंद करण्यात येणार आहेत. या ठिकाणी धुरांड्याऐवजी PNG गॅसचा वापर करण्यात येणार आहे. याबाबत पालिकेकडून कार्यवाही सुरू आहे. मुंबईत लाटांपासून पहिल्यांदाच वीज निर्मिती राबवण्यात येणार आहे. मुंबईमध्ये 100 किलोवॅटचा पायलट प्रकल्प होणार असून भारत पेट्रोलियम कंपनी लिमिटेडनं यासाठी पुढाकार घेतलाय. इस्रायलच्या कंपनीसोबत आज सामंजस्य कराराची शक्यता आहे. पुण्यातील राजगड वेल्हा तालुक्यात गावातील पोलीस पाटलानं एका व्यक्तीवरती प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात अरुण शिंदे नामक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. हॉटेलच्या CCTVमध्ये संपूर्ण घटना कैद झाली आहे. पुण्यामध्ये पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड करण्यात आली. विश्रांतवाडी हद्दीतील धानोरीमध्ये वाहनांची अज्ञातांनी तोडफोड केली. पार्किंगला असलेल्या 4 चाकी वाहनावरती दगड मारून 3 वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. आरोपींचा शोध सुरू आहे. वाशिमच्या रिसोड लोणी महामार्गावरती 2 दुचाकींची समोरासमोर धडक झाल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झाले. धाराशिवच्या लोहाऱ्यामध्ये एका धावत्या एसटी बसनं अचानक पेट घेतला. बसला आग लागल्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. रायगडच्या रोह्यामध्ये एका टेम्पोला अज्ञात आरोपींनी आग लावली. रोहा पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. CCTVच्या आधारे अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे. वर्ध्यामध्ये भरधाव कार उलटल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात 3घांचा मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी झाला. नागपूरहून वर्ध्याकडे येत असताना चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. जळगावच्या यावल फैजपूर मार्गावर वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्याला अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली. आरोपीकडनं 3,08,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. विनयभंग प्रकरणात 1 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात गोंदियातील रावणवाडी पोलिसांना यश आलंय. 1 वर्षापूर्वी अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून आरोपी फरार झाला होता. सोलापूरच्या बार्शीतील प्रसिद्ध शेंगदाणा व्यापारी पवन श्रीमाळ यांच्या अपहरणाचा कट उधळला. 8 कोटींच्या खंडणीसाठी कामगारांना अपहरणाचा कट रचला होता. आकाश बर्डे, अजिंक्य टोणपे, दक्ष पांडे, प्रथमेश वडामे आणि नवनाथ साळुंखे यांच्या 5 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. अजिंठा अर्बन बँकेकडनं 97 कोटी 41 लाखांचा घोटाळा करणाऱ्या काँग्रेसचे माजी आमदार आणि बँकेच्या संस्थापक अध्यक्ष सुभाष झांबड यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या पत्नीच्या नावे असलेली मालमत्ता जप्त करायची असल्यामुळे संबंधित विभागाशी पोलिसांनी पत्रव्यवहार केला. छत्रपती संभाजीनगरातील सिल्लोड तालुक्यात वाळू माफियांकडनं 20,000ची लाच घेणाऱ्या महसूल सहाय्यकाला जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केलं. पाटील असं लाचखोराचं नाव असून त्याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पुणे मुंबई पाठोपाठ आता रायगडच्या रोह्यात सुद्धा गाडी चालण्याचा प्रकार घडलाय. रोहा कुंडलिका नदीच्या लगतच्या रोडवरती उभ्या असलेल्या टेम्पोला अज्ञातांनी आग लावली. पोलिसांकडनं या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू आहे. इंडियाज गॉट लेटेंट वादाप्रकरणी युट्यूबर रणवीर अलाहाबाद याला खार पोलिसांनी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलंय. तर समय रैनाला महाराष्ट्र सायबर विभागानं दुसरं समन्स बजावलंय. 18 फेब्रुवारीला चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आलंय. सांगलीमध्ये ई-सिगारेट विक्री करणाऱ्या दुकानदारावरती कारवाई करण्यात आली. या कारवाईत 8 सिगारेट जप्त करण्यात आल्या. पोलिसांनी रात्री दुकानात छापा टाकून ही तपासणी केली. पुण्यात GBS रुग्णसंख्येनं 200चा आकडा पार केलाय. गुरुवारी पुन्हा पुण्यामध्ये 2 नवे रुग्ण सापडलेत. तर आतापर्यंत 113 रुग्णांना डिस्चार्ज मिळालाय. 50 रुग्ण ICUत आहेत तर 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर गुईलेन पॅरेस सिंड्रोम आजाराचा मुंबईत कुठेही उद्रेक झालेला नाही. मुंबई आणि उपनगरात 3 रुग्ण आढळले होते. त्यापैकी 1 रुग्णाचा मृत्यू झाला. मुंबईत कुठेही घाबरण्यासारखी परिस्थिती नाही. या आजारावरील उपचारासाठी महापालिका सज्ज आहे. पुरेसा औषध साठा सुद्धा आहे अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली. दिल्लीतल्या भाजप सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद नसणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. तसंच सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये आयुष्मान भारत योजना लागू होणार असल्याची माहिती मिळते.